की तुम्ही आज दादांना, खासदारांना तुम्ही निवेदन द्यायला पाहिजे. दादा हे आमचे खासदार आहेत, आमचे लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही त्यांना मतदान केलंय. आमचं म्हणणं मांडणं दादांच्या पुढे आमचा अधिकार आहे. काय आणि आम्ही फक्त दादांची फक्त धनगर आरक्षणावरती जी भूमिका आहे, तर ती भूमिका फक्त आम्ही दादांची स्पष्ट करण्यासाठी आलो होतो. परंतु दादांच्या सोबत जी कार्यकर्ते आहेत तिने माझ्या मुलीला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलगी माझी रडत्या, तुम्ही बघताय. लहान मुलगा आहे, ती निष्पाप मुलं आहे माझं. त्या निष्पाप मुलाला मी खोटं बोलेन, पण माझं निष्पाप मुलं खोटं बोलणार नाहीत. बया पाण्याची बाटली. आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा एखादं असंविधानिक भाषा किंवा एखाद्या कुठल्या समाजाची आम्ही हे करण्यासाठी किंवा दादांना आम्ही अपशब्द वापरलेले नाहीत. फक्त दादा आमचे लोकप्रतिनिधी आहेत. दादांना आम्ही फक्त संविधानिक मार्गानं आमचं धनगरी ढोल हे पारंपरिक नृत्य आहे. हे जे आता सोनवणे साहेब आहेत तिने ढोल वाजवायचं नाही. माझं कुडापनं काढून घेतलं, त्यांच्या हातामध्ये कुडापनं आहे. आपण बघतोय हे कुडापनं काढून घेतले जबरदस्ती करून. माझ्या फेसबुकमध्ये बघतोय आपण. मी फक्त धनगरी माझं जे काय माझ्या बाप दाद्यापासून पिढ्यानपिढी आलेलं आहे, हे माझं ढोलवादन जे वृद्ध आहे हे मी फक्त वाजवून दादांच्या पर्यंत ह्या धनगरांच्या भावना, ह्या दादा खासदार आहेत जे ज्यांनी धनगरांनी मतं केलेत की दादा कुठल्या एकट्या समाजाचे नाहीत, दादा हे सर्व समाजाचे आहेत. ज्यावेळेस लोकशाही ज्याला संविधान कायदा जिथं घडतो, जिथं बनवला जातो, तिथं दादा बसतायत. तिथं आमची समस्त धनगर समाजाची भावना पोचवण्यासाठी आम्ही दादांच्या पर्यंत आलेलो आहे. परंतु दादांच्या बंगल्यावरती जी काही कार्यकर्ते आहेत तिने माझ्या मुलावरती ती मुलगी रडते माझी, ही मुलगी रडायला लागल्या. ह्या मुलगीवर त्या बाबाने पोलीस स्टेशन हे बघताय माझा आम्ही छोटासा माईक आणला होता, हे आपण बघतोय. हे जप्त केला. हे सोनवणे साहेब करतोय, गुटखा चालू आहे, मावा चालू आहे. जे गोष्ट चांगली पोलीस कर्तव्य दक्ष आहेत हे ना सगळं बंद आहे, नाही दिसत नाही. परंतु एखादा आमचा आवाज वाढवण्यासाठी, एखादी आमची समस्या सोडवण्यासाठी जर हे गोष्ट जर करत असतील, हे धनगर समाजाला पटतंय का? तुम्ही विचार करा. 2 कोटी धनगरांवर तुम्ही विचार करा. मी जर इथं जर विचार हे करत असेल, विशाल दादा लोकसभेच्या निवडणुकीत म्हणले माझा बाप खासदार होता, माझ्या बाला बघून मी वाढलोय, मी माझ्या बाकडे बघून वाढलोय, मग मला खासदार व्हावं वाटणार नाही का? पण आमच्या धनगराच्या पोरासने माझ्या बासारखं होऊ वाटत नाही. कारण का माझा बा काट्या कुट्यातून फिरतोय. आम्हाला वाटत नाही धनगरांना काट्या कुट्यातून फिरावं. विशाल दादा आम्हाला वाटतंय तुमच्यासारखा आमचा बाप व्हावा, तुमच्यासारखे आमचे खासदार व्हावेत. धनगरांचे हे पोरांच्या का अन्याय केला, हे दडपशाही चालणार नाही आणि खपवून घेणार नाही. येळकोट येळकोट, जय मल्हार. दादागिरी माझ्या छोट्या मुलीवर, निष्पाप मुली त्याला येऊन माफी मागायची धनगरांची. कोण आहे? सोनवणे साहेब आता दाखवतो बुक्का मावा कायद्यानं. मी पण एका पक्षाचं काम करतोय, मला कायदा करतोय. धनगरासाठी जेव घ्यायला तर चालेल. माझा साऊंड सिस्टीम जप्त केलाय. हे सोनवणे साहेब जर एवढे कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत, तुम्हाला मी दाखवतो. चला तिथं धनगरांच्या बाबतीत कायदा दिसतो काय? आम्ही आमच्या जातीचं, आमच्या समाजाचं जे ब्रीद आहे ते वाजवायचं नाही. धनगरांनी ढोल वाजवायचं नाही काय? धनगरांनी ढोल वाजवायचं नाही काय? वाजवायचा नाही धनगरानं, सांगा. धनगरानं सांगा. थांबा, 2 मिनिट. उमेश पाटील इथले माजी नगरसेवक